मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी एक छान खेळ खेळला असेल आणि तो खेळ सगळ्यांना आठवत देखील असेल. म्हणजे मी ज्यांनी वयाच्या 40 पार केलेली आहे अशांसाठी म्हणतोय. त्या आधीच्या मुलांना हा खेळ माहीत असणं जरासं अवघड आहे. खेळाचं नाव आहे आईचं पत्र हरवलं. म्हणजे कितीही मुलं गोलाकार बसून हा खेळ खेळू शकतात. म्हणजे एखाद्यानं आपल्या हातामध्ये एक चिठ्ठी लपवायची आणि वर्तुळाच्या बाहेर गोल 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 फिरत राहायचं आणि फिरता फिरता एक वाक्य म्हणायचं, आईचं पत्र हरवलं. मग सगळी मुलं एकाच आवाजात म्हणणार, तेच आम्हाला सापडलं. कुठे तेच आम्हाला सापडलं म्हणतात, कुठे तेच मला सापडलं म्हणतात. मग आईचं पत्र हरवलं, तेच आम्हाला सापडलं, आईचं पत्र हरवलं असं म्हणत म्हणत तो फिरत असतो आणि फिरता फिरता हातातली चिठ्ठी एखाद्या मुलाच्या मागे टाकली जाते. आता ज्याच्या मागे टाकली जाते त्याला अंदाज येतो की आपल्या मागे चिठ्ठी टाकल्या गेलेली आहे. तेव्हा तो पटकन उठतो आणि ज्यानं चिठ्ठी टाकली आहे त्याला स्पर्श करायला जातो, म्हणजे शिवायला जातो. आता होतं असं की जर शिवू शकला तर राज्य त्याच्यावर जातं, चिठ्ठीतली शिक्षा भोगावी लागते. आणि नाही शिवू शकला तर आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला मधल्या काळामध्ये, तर मग राज्य ज्याच्या मागे चिठ्ठी टाकली आहे त्याच्यावर येतं. हा असा मजेशीर खेळ. खेळाचं नाव आईचं पत्र हरवलं आणि सगळेच म्हणतात तेच आम्हाला सापडलं. असाच काहीसा खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. आईचं हरवलेलं पत्र आता तेच आम्हाला सापडलं म्हणून प्रत्येक जण सांगू लागलाय. खरं तर पत्र लिहिलं जातं, पाकिटात टाकलं जातं, पाकिटावर पत्ता टाकला जातो, ते टपालाच्या पेटीत टाकलं जातं. पण इथे 8 ऑगस्ट रोजी लिहिलेलं पत्र ना कोणत्या टपालात टाकलं, ना कोणत्या पाकिटात टाकलं, कुठे माहीत नाही. ते थेट सापडलं. ऑगस्ट महिन्यात सापडलं नाही, सप्टेंबर महिन्यात सापडलं नाही, तर ऑक्टोबर महिन्याच्या 10 तारखेनंतर ते पत्र ज्यांनी पाठवलंय त्यांनाच सापडलं आणि त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करून टाकलं. बरं, पत्र लिहिलं होतं हाताने आणि त्याची अजून एक प्रत टाईप करून लिहिलेली प्रत सुद्धा त्या ट्विटरवर सापडली. आईला ते पत्र मिळालं की नाही माहीत नाही, कधी मिळालं ते माहीत नाही. त्यांच्या आईनं ते पत्र व्हायरल केलं नाही, तर थेट ज्यांनी पाठवलंय त्यांनीच ते व्हायरल केलं. बरं, गंमत अशी की हे पत्र लिहिलं पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत जाण्याच्या मधल्या अवकाशामध्ये, न्यायालयाच्या बाकड्यावर बसून, आणि पोस्ट केलं ते ट्विटरवर न्यायालयीन कोठडीत असताना. म्हणजे पोलीस कोठडी ते न्यायालयीन कोठडी या संधी काळात लिहिलेलं पत्र पोस्ट झालं ते न्यायालयीन कोठडीत, म्हणजे तुरुंगात असताना, नव्याने कोठडी वाढलेली असताना. म्हणजे असं का झालं असेल? इतकं टपाल खातं लेंदी झालंय. मुंबईतल्याच एका नगरातून दुसऱ्या नगरामध्ये पत्र पाठवायला तब्बल 2 महिन्यांचा अवकाश लागावा. मला खरं तर मोदी साहेबांना सांगायचं आहे, आपले संचार मंत्री कोण आहेत जरा बघा. एवढं जर वेगवान टपाल खातं असेल, 60-60 दिवस लावणार, तर कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती. चला, ते पत्र काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. मग काय आहे, काय ते कळेल. म्हणजे पत्रात काय आहे हे तर सगळ्या जगाने बघितलंय. मला त्या पत्रातल्या अख्ख्या महिन्यामध्ये काही ओळी महत्वाच्या वाटतात. गंमत अशी आहे मंडळी की ते हाताने लिहिलेलं पत्र वेगळं आहे. ते बघा तुम्ही, हाताने लिहिलेल्या पत्राच्या तुम्हाला पण कॉपी दिसतील. त्याच्यासोबत छान टाईप करून पण टाकल्यात. याचा अर्थ कदाचित हस्ताक्षर नीट कळणार नाही, वाचता येणार नाही, म्हणून ते पत्र पुन्हा एकदा टाईप करून घेतलं असेल असं वाटतंय. आता जसं न्यायालयीन म्हणजे माफ करा, ईडीच्या कोठडीत असताना अग्रलेख लिहिता येत होता, रोखठोक लिहिता येत होतं, तसं न्यायालयीन कोठडीच्या बाहेर असताना सुद्धा पत्र लिहिता येऊ शकतं आणि ते पाठवता येऊ शकतं. काही होऊ शकतं आपल्याकडं, ती व्यवस्था लागली जाऊ शकते. माझ्या मनातला प्रश्न असा आहे की 8 ऑगस्टला लिहिलेलं पत्र, कारण त्या पत्राच्या शेवटी तुझा संजय कंसात बंधू आणि त्याखाली लिहिलंय 8 ऑगस्ट सत्र न्यायालय. शेवटी बघा तुम्ही, त्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. या सगळ्या पत्राचा मायना आत्ता 2 महिन्यानंतर उघड करण्यामागची भूमिका काय आहे हेच लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या पत्रामधल्या मला काही ओळी तुम्हाला दाखवायच्यात आणि वाचूनही दाखवायच्यात. त्या महत्वाच्या आहेत.
म्हणूनच त्या पत्राकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे. मग तुम्हाला त्यातला हेतू लक्षात येईल. यातली एक ओळ शेवटच्या टप्प्यातली आहे, ती जरा नीट बघा. हात बांधून एखाद्या गुलामासारखं कसं जगता येईल. मी आत्ताच ऐकलं, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील, नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल, लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल. म्हणजे संजय राऊत स्वतःच्या सोबत सोनिया गांधींचा, राहुल गांधींचा आणि रोहित पवारांचा उल्लेख करतायत. म्हणजे यांना आपल्या पत्राच्या वेदनेसोबत हे देखील सांगायचं आहे. बरं, त्यात एक महत्वाचा विषय असा आहे, ते उद्धव ठाकरेंच्या विषयी काय भावना ठेवून आहेत बघा. ते म्हणतात, मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्यानेच रणांगणातून पळ कसा काढावा, का झुकावे. उद्धव ठाकरे हे माझे जीवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू. एवढाच उल्लेख उद्धव ठाकरेंचा आहे भल्या मोठ्या पत्रामध्ये. तर अर्थात आईला लिहिल्यावर आईशीच जास्त बोलायचं असतं, पण इथे तेवढा उल्लेख उद्धव ठाकरेंचा आहे. मला प्रश्न पडतो, संजय राऊतांनी 8 ऑगस्टला लिहिलेलं पत्र 12 तारखेला व्हायरल, 11 तारखेला व्हायरल करण्यामागची भूमिका काय आहे. खास करून तेव्हा जेव्हा अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक येऊ घातली आहे आणि तिथे उमेदवारीविषयी वाद सुरू आहे. खास तेव्हा जेव्हा शिवसेनेचं चिन्ह गोठवल्या गेलंय, नाव गोठवल्या गेलंय तात्पुरत्या स्वरूपामध्ये, कायमस्वरूपी नाही. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये वाद होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने दिलेला हा अंतरिम आदेश आहे, अंतिम आदेश नव्हे. गोठलं जे म्हणतायत ना, ते गोठलं नाही आहे. ते या निवडणुकीपुरतं सुरक्षित ठेवलेलं आहे. कोणालाही नको, निर्णय लागेल तेव्हा बघूया म्हणून या निवडणुकीपुरतं ते सुरक्षित ठेवलंय. म्हणजे अंधेरी पूर्वची विधानसभेची पोटनिवडणूक नसती तर कदाचित चिन्ह वापरायचं कोणी यावर वाद झाला नसता. तो आत्ताच्या आत्ता सोडवणं शक्य नव्हतं म्हणून हा निर्णय घेतलाय. आता इथे पुन्हा एकदा तोच सहानुभूतीचा खेळ सुरू होतो. तोच खेळ, जो खेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला खेळायचा आहे. म्हणजे आताच्या घडीला तेच नाव घेतलं पाहिजे, उद्धव ठाकरेंना खेळायचं आहे. या खेळामध्ये त्यांना सरळ आता महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना मिळवायची आहे आणि याच भावनेसाठी हा सगळा प्रकार चाललाय असं लक्षात येतं. सहानुभूती मिळवायची, अरे रे चूक अशी भावना लोकांच्या मनात झाली पाहिजे. म्हणूनच संजय राऊतांचं पत्र जे 8 ऑगस्टला लिहिलं गेलं आहे म्हणे, मी हा म्हणेच शब्द वापरतोय कारण ज्यावेळी राऊतांनी आपल्या आईला पत्र लिहिलं त्याच वेळी ते व्हायरल झालं असतं तर कदाचित त्या पत्रात मधला प्रामाणिक हेतू आपल्या लक्षात आला असता. म्हणजे एखादा मुलगा आपल्या आईला पत्र लिहितो, लिहिलंच पाहिजे. माय आणि लेकराचे संबंध हे तसेच असतात, तिथे भावनिक ओलावाच असतो, ते लिहिलंच पाहिजे. आपल्या आईला आपल्या भावना व्यक्त करून सांगाव्याच वाटतात लेकराला, भलेही तो इतर वेळी बोलो न बोलो, पण संकटात आले की त्याला आईच आठवते. नक्की त्या भावना व्यक्त केल्या असतील राऊतांनी, पण 8 ऑगस्टला व्यक्त केल्यावर त्या आत्ता उघड कराव्या का वाटल्या आणि राऊतांच्याच ट्विटर अकाउंटवरून त्या व्हायरल कराव्या का वाटल्या असा प्रश्न माझ्या समोर पडतो. बरं, या सगळ्या भावनेला इतकी कृत्रिमता का आणावी वाटली. म्हणजे रुलिंग पेपरवर साध्या कागदावर हाताने लिहिलेलं पत्र व्हायरल केलं असतं तरीही ते आपण समजू शकलो असतो, पण ते वाचण्यायोग्य असावं, रिडेबल व्हावं म्हणून असं टाईप करून का पाठवावं लागलं हाच प्रश्न माझ्या समोर पडतोय. यातल्या हेतूंना लक्षात घेतलं की सरळ आपल्या लक्षात येतं की या पाठीमागे संजय राऊतांचा हेतू स्वतःच्या प्रती सहानुभूती निर्माण करणे तर आहेच आहे, पण त्यासोबत शिवसेनेच्या प्रतीही सहानुभूती निर्माण करणे आहे. म्हणजे अगदीच यंत्रणांना विलन करून जगाच्या समोर मांडलं जात आहे. अहो संजय राऊत साहेब, स्वातंत्र्याचा लढा किंवा जे बोलणं आहे ना ते त्यावेळी आठवायला हवं होतं ज्यावेळी पत्राचाळीच्या लोकांना गेल्या अनेक दशकांपासून घरं मिळत नाही आहेत. या आपल्याच प्रकारामध्ये ते होत आहे. म्हणजे किती छान लिहिलंय बघा. रविवार 1 ऑगस्ट ईडीचे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली
खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची, देवघराची तसेच किचनमधली मीठ, मसाले, पिठांच्या डब्याची झडती घेतली तेव्हा तू करारी मुद्रेने हे सहन करत होतीस. काय भयंकर वाक्य आहेत एक एक. हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे बहुधा तू मनाने पक्के करून घेतले होतेस, पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस, तू रडलीस, तुला अचानक हुंदका फुटला. बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनातही तुझा हुंदका माझ्या कानात घुसला. लवकर परत ये म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास, जसा तू रोज सामनात आणि दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता. अहो, लेकराला आई म्हणतेच आई. आणि या भावना तुम्ही व्यक्त केल्यात त्या गैर नाहीत, पण या आत्ता व्यक्त केल्यात, आत्ता त्याची अभिव्यक्ती उघडी केली आहे, यावर आमचा आक्षेप आहे. आई, मी नक्कीच परत येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. बघा काय आहे, बघा जबरदस्त. 8 ऑगस्टला मी नक्कीच परत येईन म्हणालेत ते. अजून बरेच दिवस झालेत, अजून तरी आलेले नाहीयेत. येतील तेव्हा त्यांचं बरं आहे, म्हणजे आईला बरं वाटेल, त्यांच्या मातोश्रीच्या मनामध्ये आपलं लेकरू घरी आल्याचा आनंद वाटेल. पुन्हा तोच मुद्दा येतो, तुम्हाला एखाद्याच्या जेलमध्येही आनंद वाटतो का? कुकर्म करून गेलेल्या माणसांच्या विषयी सहानुभूती वाटायला मी मूर्ख माणूस नाही आहे. मुलायम सिंगांच्या विषयी माझं मत तेच होतं. ज्यांनी असंख्य कारसेवकांना रक्ताच्या थारोळ्यात मरायला भाग पाडलं, अशा माणसाच्या विषयी, ज्यांनी तरुण मुलींना पक्षात घ्यायला हवं मग त्यांना पक्षातलं इन्कमिंग वाढतं असं म्हणणाऱ्या माणसांच्या विषयी, आपल्या पक्षातल्या माणसांनी एखाद्या तरुणीवरती अत्याचार केल्यावरती तरुण पुराय चुकतात असं म्हणणाऱ्या माणसाच्या विषयी, मृत्यूनंतरही वेदना आपल्या मनात यावी असं मला तर वाटतच नाही. भलेही माझ्या कृतीला लोक वाईट समजून माझ्या मृत्यूवर काय बोलायचं ते बोलू देत, पण माझ्या मनात तरी ती सहानुभूतीची भावना येणं शक्य नाही. तसं संजय राऊतांच्या एकूणच कारनाम्यानंतर, म्हणजे मला संजय राऊतांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी फार वाईट वाटत नाहीये, पण पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये अनेकांच्या घरावरचं छप्पर संजय राऊतांच्यामुळे अडकलंय, याची भावना मनात सल करून राहते. या सगळ्या विषयाला आपल्यावरचा अनवणी छळ. तुम्ही काही महिनेच झालं घराच्या बाहेर आहात, 2च महिने बाहेर आहात. 20 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी त्या माणसांच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलंय, पत्राचाळीतल्या शेकडो कुटुंबाच्या डोक्यावरचं. त्याचं काहीच वाटत नाही, त्याची जराही सहानुभूती वाटता कामा नये. तुम्हाला नेऊन तरी जेलमध्ये घरावर छप्पर दिलंय, त्यांच्या घरावरचं छप्पर सुद्धा नाही, त्याचे पैसे तुम्हाला आकारले जात नाहीत. एवढी वाईट अवस्था त्या माणसांची करण्यामध्ये तुमचा कणभर तरी वाटा असला पाहिजे ना, म्हणून तर आत गेला. आणि आता त्याचंही भांडवल करून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असेल तर तो आपल्या समोर आणला पाहिजे. मला असं वाटतं 8 ऑगस्टला लिहिलेलं आईचं पत्र हरवलं होतं, ते आता आम्हा सगळ्यांना सापडलेलं आहे. त्यांच्या आईला सापडलंय की नाही माहीत नाही, ते लवकर त्यांना मिळो. आपल्या पुत्राच्या भावना त्यांच्या कानी पडोत आणि पुत्राविषयीचं त्यांचं प्रेम वृद्धिंगत होत राहो. आईचं पुत्राविषयी, पुत्राचं आईविषयीचं प्रेम वाढत राहो, या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.